नमो नमः। गते शोको न कर्तव्यो भविष्यन्नैव चिन्तयेत् वर्तमानेन कालेन वर्तयन्ति विचक्षणाः। अर्थात जे दुःख भूतकाळात होऊन गेले आहे त्याची वारंवार आठवण करून शोक करू नये. भविष्यकाळात घडणाऱ्या घटनांची चिंता करू नये. विवेकशील व बुद्धिमान लोक नेहमी वर्तमानात जगतात आणि आपले नित्यकर्म करीत असतात. वर्तमानात जगण्याचे महत्त्व हा श्लोक अधोरेखित करतो. भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टींचा शोक करीत बसलो तरी त्या गोष्टी बदलता येत नाहीत. तसेच भविष्यात घडणाऱ्या गोष्टींवर देखील आपले नियंत्रण नसते. मग त्याची व्यर्थ चिंता करण्यात काय हशील आहे? शहाणे व विचारवंत लोक केवळ वर्तमानावर लक्ष केंद्रित करतात व त्यानुसार जगतात. आजचा दिवस आजच जगला पाहिजे. वर्तमान जीवनात जे लहान लहान आनंदाचे क्षण मिळतात ते आजच भरभरून जगले पाहिजे. भूत भविष्याची चिंता करून आपण आपला वर्तमान व्यथित करू नये. ह्या प्रसंगी मला चिमणीचे उदाहरण प्रेरक वाटते. चिमणीचे घरटे जर कोणी मोडले असेल तर ती त्याचा विनाकारण शोक करत नाही. तसेच भविष्यात आपले घरटे पुन्हा मोडले जाईल का ह्याची देखील व्यर्थ चिंता करत नाही. मात्र आपले घरटे बांधण्याचे तिचे कार्य ती न थकता करतच असते. आपण चिमणीकडे बघून जरूर बोध घेतला पाहिजे. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून या श्लोकाचे अतिशय महत्त्व आहे. मनुष्याचे मानसिक आरोग्य चांगले राहावे म्हणून समुपदेशन करताना ह्या श्लोकाची मदत होते. मानसिक रोग्याला भूतकाळाची दुःखद आठवण विसरायला लावताना किंवा येणाऱ्या भविष्यकाळाच्या काळजीतून मुक्त करताना मानसशास्त्रज्ञ ह्या श्लोकाची मदत घेतात. एक मराठी चित्रपट गीत या प्रसंगी मला आठवते. बघा, तुम्हालाही आवडेल. भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर जरा विसाऊ या वळणावर या वळणावर. धन्यवाद.